रोहन ससाने आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. जवळजवळ एच क्लब आपण बघितलं तर मग कुणालदादा कुबरा यांचा टीम पाहतोय आपण आणि समोर आहेत मग श्यामदादांचा संघ. चला दोन्ही टीम्सला देऊया आपण शुभेच्छा. चला या ठिकाणी आपण अंकितजी कोरट साहेब आलेले आहेत आणि जे पारितोषिक त्यांना लावलं होतं ते पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय. मयूर सुरुवातीला या, तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्याचनंतर बंटी आपण देखील या. बंटी येस डेफिनेटली इथून सुरुवात होताना पाहायला मिळते आपल्याला. बंटीसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे, ते देखील या ठिकाणी दिलं जातं. थँक्यू. संघ मालकांना इम्प्रेसिव्ह केलंय बंटीने देखील. मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी आपण पाहिलं तर लेगवर चेंडू होता, म्हणजे वरच्या थाई पॅडवर चेंडू आदळला गेला तिथे. नक्कीच आपण पाहिलं डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. रोहन बॉलिंग ट्रॅकवर आहेत. ओपनिंग आपण पाहिलं तर धीरज आणि योगेश. जवळजवळ आपण पाहिलं तर मग या दोन खेळाडूंकडून चांगली बॅटिंग होईल का करावी लागेल त्यांना. कट करण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहिलं होतं कर्णधारांची प्रतिक्रिया जाणून घेतली होती जेव्हा एच क्लब कडून गब्बर यांच्याकडून आपण पाहिलं, खास करून त्यांच्याकडून आपण बघितलं काही खेळाडू पुरेसे नाही आहेत जे प्रमुख आहेत, परंतु आम्ही ज्यामध्ये त्यामध्येच आमचं काम मात्र चालवणार आहोत. सातवी प्रीमियर लीग पहिला दिवस आहे. नक्कीच जोमाने मात्र झालेली सुरुवात आपण पाहतोय. नितेश भीमराव यांचा देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सातवी प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. डॉट आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले, 3 त्यापैकी डॉट आलेले आहेत. फक्त 2 धाव फलकावर आलेले आहेत. त्या अनुषंगानं धीरज या फलंदाजाकडून चांगली बॅटिंगची अपेक्षा आहे, परंतु रोहननं मात्र चांगली बॉलिंग केली आहे. बघा थोडंसं मी तर म्हणेन तारीफ केली आणि थोडी नजर देखील लागली. हे वाईट चेंडू लगेचच फेकला. 3 धाव फलकावर, चेंडू 4. आतापर्यंत आपण पाहिलं तर विश्लेषण करायचं झालं तर मग लेफ्ट आर्मने गोलंदाजी जी केली जाते अँगलने मात्र चेंडूला कट केलं जात आहे. ऑन साइडला उडवलाय चेंडू, फावलला गेला हवेत चेंडू आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धडक शॉट आहे कडक. चेंडू निघून गेलाय, सिक्सर. थँक्यू डीजे बिंद्या. सध्या तरी आपण पाहिलं मौसम क्रिकेटचं आहे, परंतु सध्या तरी या क्रिकेटच्या मैदानावर डीजे बिंद्याने दही अंडी आणले. सध्या तरी आपण पाहूया 9 धाव फलकावर. बॅकफुटला हलक्या हाताने पुश केलाय. पुश करो खुश रहो. 1 धाव मात्र मिळेल. एका धावेने टीमच्या टोटलमध्ये वाढ. बिनबाद 10 अशी सुरुवात मात्र मिळते पार्थ वॉरियर्स या टीमला. म्हणजेच आपण बघितलं तर श्यामदादा या मॅचवर अगदी बारीकाईने नजर टाकून आहेत. कुणालदादा सध्या आपण पाहतील तर या मॅचला नक्कीच अगदी बारकाईने पाहतील. जवळजवळ 2 संघांच्या दरम्यान ही क्लॅश ऑफ द टायटल साठी प्रीमियर लीग साठी आपण पाहिलं लीगचा मॅच पाहतोय. आपण घेऊ छोटासा ब्रेक. थँक्यू. नक्कीच ज्याप्रमाणे डीजे यांना संधी होती, नक्कीच नरेंद्रदादा शांत आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे की रात अभी बाकी आहे, बात अभी बाकी आहे आणि पिक्चर अभी बाकी आहे. वेळ आल्यावर नक्कीच नरेंद्रदादा उत्तर देतील. सध्या तरी आपण पहिल्या मैदानाच्या आतमध्ये पहिला गोलंदाज आपण पाहिला तर रोहन याने 10 धावा खर्च केल्या. राकेश हे विश्लेषण करावं गेला तर राकेशला बोलवलंय बॉलिंग ट्रॅकसाठी. महत्त्वपूर्ण षटक त्याच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. 2 खेळाडू धीरज आणि योगेश. आतापर्यंत योगेशला संधी देखील नाही मिळाली आहे नक्कीच स्वतःचा अकाउंट खोलण्याची, परंतु संधी निर्माण करावी लागेल. हो हा चेंडू थोडा धीमा आला होता. अगदी आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता
जवळजवळ आधीच मन बनवला गेला होता, परंतु ज्या अनुषंगाने मात्र इथून राकेशचा जो टप्पा होता ना चांगला होता. या टप्प्यावर आपण पाहिलं तर मग गोलंदाजी चांगली फायदेशीर होऊ शकते. फ्लिक केलाय गॅपमध्ये चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच आपण पाहिलं जोखीम नाही पत्करायचं आहे. ही चित्र सध्या तरी धीरज निदर्शक. हो हो इथे आपण पाहिलं बघा ह्या चुका आहेत, ह्या नक्कीच तुम्हाला मात्र नक्कीच मागात पडू शकतात. आपण पाहिलं तर पॉइंटला अजितदादांना देखील पाहतोय, जवळजवळ सिनियर म्हणजेच अजून बघितलं तर मग बारकोची माळी यांना देखील आपण पाहतोय, म्हणजे कोच यांना देखील पाहतोय या मॅच मध्ये. नक्कीच आपण बघितलं तर अजितदादाने फुल तयारी केलेली आहे या मॅच साठी. किती जवळ हा नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे. मग SPL खेळण्यासाठी किती 4,500ची बुटं अजितदादाने घेतलेली आहेत खास करून. नक्कीच धावती बुटं आहेत, मात्र त्यांचा वेग जास्त आहे, थांबत नाहीये. नक्कीच या वेळेला आपण पाहिलं तर मग फ्लिक केला होता. नक्कीच आपण पाहिलं तर मग जवळजवळ या 2 धावा 1 धाव मात्र 1 धाव टीमची टोटलमध्ये वाढ झाली आहे. 15 धावा. षटक दुसरा आहे. आत्तापर्यंत चेंडू फेकवून झालेले आहेत पाहिले पण तर 4, म्हणजे 4 मध्ये 5 धावा आलेले आहेत. 2 सिंगल, 1 सिंगल आहे आणि 2 डबल आहेत. 1 डॉट देखील आहे. बघा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लेगच्या बाहेर आहे. वाईट चेंडूचा मात्र इशारा मिळेल. नक्कीच आपण पाहिलं तर इथून चौकार षटकार आत्तापर्यंत दुसऱ्या ओव्हरमध्ये एकही आलेला नाही आहे. सतेवली प्रीमियर लीग आपण पाहिले तर जवळजवळ 4थ्या वर्षामध्ये आपण पाहिलं जे सिस्टमॅटिक ऑर्गनाइजमेंट आपल्याला पाहायला मिळते आणि बिग इव्हेंट मात्र जे समोर आणलंय श्यामदादा नक्कीच रमेश जाधव यांच्या माध्यमातून. प्लॅन मिस डॉट चेंडू. नक्कीच अतिरिक्त आपण पाहिलं तो अपेक्षित आहे उछाल तो मिळत नाहीये. गोलंदाज राकेश चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी सध्या तरी करत आहे. आपण बघितलं तर ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली आहे ना, तर गोलंदाजाची तारीफ करावी लागेल की पार्टनरशिप मात्र आपण पाहिली आहे तर अजून तोडलेले नाही आहे, परंतु षटकार चौकार देखील आलेला नाही, चांगली गोष्ट आहे. यावेळेला पाहिला पण तर लेगवर होता, लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा. सिंगल डबल मिळतात. नक्कीच क्रिकेटचं बेसिक आहे सिंगल अँड डबल, परंतु नक्कीच त्या बेसिकला वाढवण्याचं कार्य करावं लागेल. 4 ओव्हरमध्ये मी तर म्हणेन की नक्कीच चांगल्या धावा जोडाव्या लागतील. पहिला पण तर 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 9च्या सरासरीने 18 धावा या पाहायला मिळतात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये किती येतील तेही देखील पाहणार आहोत. जाऊया आपण पुन्हा एकदा डीजे बिंद्याकडे. पंजाब सराउंडेड मराठा चार्ट स्टॉप करी. नक्कीच आपण पाहिलं तर स्पॉन्सर्स आम्हाला दिलाय. हेडफोन्स आपण बघितला एअरपॉड्स आहेत. रोहनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिला तर मी तर म्हणेन भरपूर चांगला आकर्षित आहे, कारण की प्रत्येक मी तर म्हणेन अगदी स्पॉन्सर्स जे केलंय ना योग्य केलंय, कारण की त्यांना सुद्धा जाणीव आहे. बॉलर आता येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. कोण असतील? ब्रिजेश जायसवाल. ब्रिजेश है गेंदबाजी करने के लिए तो गेंदबाजी अच्छी करनी होगी, क्योंकि 2 ओवर में केवल 18 रन बन चुके हैं. यहाँ से अब जो ग्राफ है ना स्कोरिंग का ऊपर की और बढ़ाना है, तो कहीं ना कहीं अब गियर चेंज करना होगा, खेलने का अंदाज बदलना होगा दोनों ही खिलाड़ियों को. क्योंकि अभी तक देखेंगे ना तो केवल योगेश ने 2 गेंदे खेली में उन्होंने 2 रन बनाए, लेकिन दूसरी तरफ धीरज ने ज़्यादा गेंदे खेली है, यानी कि 10 गेंदे तो धीरज ने ही फेस किए 2 ओवर में. तो उनको अब यहाँ से अपना उत्तरदायित्व अब दिखाना होगा, अपना खेल बढ़ाना होगा, अपनी टीम को आगे लेकर जाना होगा. ब्रिजेश गेंदबाजी के लिए अब तैयार. पहले गेंद पे उड़ा दिया है, गेंद को हवा में खड़े हो गए गेंद के नीचे खिलाड़ी, लेकिन यहाँ पे कैच का मौका बना था जरूर, लेकिन लपक नहीं पाए वहाँ पे.
डेफिनेटली अंदाजा जो लगाया था वो अंदाजे के काफ़ी आगे निकल कर आए थे राकेश, इसकी वजह से उनको कैच तक रिटर्न जाना मुश्किल हो गया, लेकिन बैकअप बेहतरीन अच्छा मिला। 2 रन जरूर मिलेंगे, 2 के साथ टोटल आगे बढ़ेगा 20 रनों पर। सिक्सर अभी तक नहीं आया, चौका अभी तक नहीं लगा है। इस बार फिर से उड़ाने का प्रयास, लेकिन हवा में गेंद, क्या कैच होगा? नहीं होगा। 3 खिलाड़ियों के बीच में गेंद टिप्पा खाते नजर आई। यहाँ पे थ्रो, ओवर थ्रो, लेकिन क्या बेहतरीन कमबैक है वहां पे। देखो देखो 4,500 की जूतियों का ये कमाल है। दादा भी खुश है। वो अगर देखेंगे ना, एक्सलेटर वाली जूते हैं, आधुनिक जूते हैं। डेफिनेटली इस बार घुटना टेक और ये शॉट बेहतरीन देख। जी हाँ, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन के लिए बेहतरीन चौका। बड़ी देर के बाद चौका जरूर आया, मौका मिला था और मौके का फायदा उठाया, चौका जड़ा दिया इस गेंद के ऊपर। डेफिनेटली आपण चेक करूया आपण सिक्सर आहे की चौकार आहे, पंच नक्कीच निरीक्षण करतायत इथे। पारितोषिक लागू झालेलं आहे नक्कीच अजित दादांना आणि बारकू महाळी यांना, कारण की कॅच पकडलं तर मग 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल। या सिटीचा 4 आहे, 4 धावा, चौकार आहे। कोणाकडून पारितोषिक आहे? विलासदादांकडून पारितोषिक जाहीर झाले। बारकोजी महाळे आणि अजित दादा दोजडे यांना प्रत्येकी कॅच साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे। पण जयश्री 200 रुपये तुला कमी नाही वाटत? नाही, सध्या सुरुवात आहे। कारण अजित धोतडे दादा सारख्या प्लेयरला 500 रुपये तरी पारितोषिक पाहिजे। यावेळेला हवेत फटका, फिल्डर होते परंतु नक्कीच फिल्डर पोहोचू शकले नाहीये। चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, साधारणसाठी सिक्सर। थँक्यू डीजे। बघा इथे जसा चौकार आला लगेच सिक्सरही देखील आला। नक्कीच आपण बघितलं तर मग 28 धावा मित्रमंडळींनी वैयक्तिक धीरजच्या आहेत, टीमची टोटल 32 आहे। आणि आता खेळण्याचा जो अंदाज आहे ना तो बदलला गेलाय आणि अगदी वेळेवर आपण पाहिलं तर मग जसं म्हटलं जातंय ना, खेळ आयुष्याचा असो की मग क्रिकेटचा, जिंकताच ते जे योग्य क्षणाला मात्र आपला गिअर बदलतात। यावेळेला गिअर बदललाय धीरजने, दर्शवलं गेले की आता मी चांगल्या टचमध्ये आहे आणि चांगली बॅटिंग करेन। हुक करण्याचा प्रयत्न केला होता, इथे आपण पाहिला तर मग चेंडूने थोडासा दिशा बदलली आहे, परंतु चेंडूला पकडायला हवं। इथे घडलं काय जातंय, घडलाय आणि बिघडलाय। कदाचित आपण पाहिलं तर जिथे जवळ 1 धाव असते तिथे जवळ आपण पाहिलं तर 2। कुणाल होते, नक्कीच कुणाल दादा कुबरा होते, म्हणजेच ऑनर आहेत या टीमचे। पुढे येऊन गेल्याचा प्रयत्न हवेत आहे, यावेळेला फटका फसलाय, झेल मात्र पकडली जाईल आणि पहिला फलंदाज बाद केला जातोय। 34 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत। विकेट डाऊन। कौन सा सॉन्ग बजाया है बिंदिया ने? ये ढिजिया को ही पता होगा। अब गेंदबाजी करने के लिए कौन कौन येतील आता बॉलिंग वर आपण पाहूया।
आदेश येत आहेत आता बॉलिंगवर. अरमित महाली आपण पाहतोय आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. आदेशच्या हातामध्ये नक्कीच याप्रमाणे कर्णधार असतील दिनेश दादा आणि मग एच ए क्लबचे ऑनर आहेत कुणाल दादा. यांना पाहतोय आपण. आदेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. यावेळेला आपण पाहिला तर सरळ बॅटने फटका चांगला एक्झिक्यूट केला जातोय लॉंग आणि क्षेत्रामध्ये. अरमितकडे मात्र आपण पाहिली इथे स्ट्राईक आहे. अरमित जवळ आपण पाहिलं तर मग चांगले शॉट्स लगावू शकतात, परंतु या डेट ओव्हरमध्ये गुड फिनिशिंग टच एक चांगला फिनिश करायचा आहे, परंतु तो करण्यामध्ये यशस्वी होतील का? जवळ टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 35 रन्स. जवळ वाघोबा फायटर्स कधी येईल याची सुद्धा आतुरता आहे सगळ्यांना. यानंतरचा मॅच आपण पाहिला तर प्रज्वल 11 या वेळेला शॉट अँपल चेंडू झालाय गोल. चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार. हा लय षटकार. थँक्यू आणखीन एक सिक्सर आला तर मग देवजी माळी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देवजी माळी साहेबांच्या माध्यमातून दिला जाईल, पप्पांच्या माध्यमातून. परंतु या वेळेला कॅच आहे. ओ या वेळेला कॅच नाही कलेक्ट करू शकले तिकडे कुणाल दादा होते. जवळ आपण पाहिला तर मग धावा 2 मिळाल्या आणि महत्त्वाच्या धावा. नक्कीच पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांच्या दरम्यान, कारण की प्रज्वल 11 अँड वाघोबा फायटर्स बिग मॅच नेक्स्ट. चला कॅप्टन रेडी राहायचं, टॉस बॉक्स मध्ये येण्याची कृपा करा. या वेळेला अगदी मित्र म्हणेन हा खराब चेंडू आहे. हो हो चुका भरपूर काही चुका होताना पाहायला मिळतात. जवळ आपण पाहावं लागेल. नो +2 3 धावा मात्र एक्स्ट्रा मिळतील, म्हणजेच या टीमच्या टोटल मध्ये वाढ तब्बल झाली आता तब्बल 46. बघा कुठे 2 षटकामध्ये धाव फळक किती थांबला होता आणि या षटकामध्ये वाढलाय. नक्कीच राजेंद्र सोनी यांच्याकडून देखील अरमितसाठी 200 रुपये एका षटकारासाठी दिले जातील. नक्कीच आपण बघितलं तर मग सध्या तरी अरमित त्या टच मध्ये आहेत. अरमित या मैदानावर चांगले सराव करताना देखील पाहिलंय. संध्याकाळचं सत्र म्हणजे आपण बघितलं कठीण. प्रदीप साहू यांच्याकडून सुद्धा आपण बघितलं तर मग 200 रुपये म्हणजे जवळ एक सिक्सर ठोका 400 रुपयाचा कॅश प्राइज मिळवा. नक्कीच पप्पांकडून सुद्धा आहेत म्हणजे 900. परंतु इथे आपण पाहिलं तर इथे पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतोय आणि होत आहेत अगदी सहज धावा येत आहेत. आता मात्र आपण पाहिलं तर धावा अगदी सोपा येतात. मग कुठे धावांच्या आतापर्यंत पहिल्या 2 षटकामध्ये भरपूर मेहनत करावी लागली होती, परंतु इथे आता तसं काही दिसत नाही. 48 धावा चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 4 म्हणजे 2 आहेत. आणि सिक्सर लगावतील का? नाही. या वेळेला फटका हवेत. गब्बर या वेळेला झेल ड्रॉप. नक्कीच बॅकअप करण्यासाठी कोच देखील होते. सातेवली प्रीमियर लीग आपण पहिला तर मग एंटरटेनमेंट आणि एन्जॉयमेंट तर नक्कीच त्याच्यामध्ये आहेच. जवळ धावा मिळाल्या या देखील इथे आपण पाहिल्या तर जवळ 3 म्हणजे 51 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. चला पुढील 2 कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या अशी विनंती करेन तुम्हाला, कारण की असतील प्रज्वल 11 आणि वाघोबा फायटर्स. शेवटचा चेंडू या इनिंगचा. शॉर्ट पिच आणि पुल सिक्सर. गुड फिनिश आणि चांगला गुड हिट पाहायला मिळाला मिस्टर योगेशच्या बॅट मधून. आणि जवळ या गुड हिटनं टोटल टीमची पोहोचली गेली आपण पाहिली तर 57च्या घरामध्ये आणि 58 धाव्यांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. जाऊया टॉस बॉक्स मध्ये.
चला टॉस साठी याचा आहे नेक्स्ट मॅच प्रज्वल 11 अँड वाघवा फायटर्स या दोन टीम मध्ये आपण करणार आहोत टॉस. वाघवा फायटर्स टीम विलास वाडन टॉस साठी या. प्रज्वल 11 टीम म्हटलं तर मग संतोष भक्तेदादांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला टॉस साठी आपण यायचं आहे. आपले शुभ असते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. संतोष दादांना विनंती करतोय. नाही देवशी महाले साहेबांच्या शुभ हस्ते एका बाजूने आहे SPL दुसऱ्या बाजूने आहे 2025. असा कॉल आणि यस 2025 येत आहे. प्रज्वल 11 टॉस मात्र जिंकलाय. प्रज्वल 11 टीमचे संगनायक परशुरामजी मोकाशी आहेत. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. टॉस जिंकलाय, डिसिजन काय? फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय तुम्ही घेतलाय. समोरचा संघ आपण पाहिला तर वाघोवा फायटर्स, त्यांच्याकडे 11 वाघ आहेत. या 11 वाघांपर्यंत निश्चितच जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल का? नक्कीच. त्याच्यामधला एक वाघ आहे तो घातक आहे, त्याला आउट करण्याचा प्रयत्न करू. त्या वाघाचं नाव काय? गोविंद पाठक. क्या बात आहे. गोविंद पाठक वरती मात्र लक्ष निश्चित असणार आहे. साधारणतः 4 ओव्हर मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 50 ते 55. एकंदर सातिवले प्रीमियर लीगची कशी तयारी केली आहे? तयारी तर अख्ख्या वर्षाची प्रॅक्टिस असते. तर वर्ष कसं जातं ह्याची वाट बघत असतात खेळाडू. तर ती वेळ आता आलेली आहे. बघू आता ग्राउंडला उतरल्यावर सगळी मॅच कशी होईल. ती होणार तर मॅच रफ अँड टफ. एकंदर तुमचे संघ मालक पाहिलं तर संतोषजी भक्ते आहे, त्यांच्या माध्यमातून कसं प्रोत्साहन केले गेले तुमच्या टीमला? संतोष दादा भक्ते हे सगळ्या खेळाडूंना बोलतात की तुम्ही फ्रीमध्ये खेळा, हार जीत चालू असते, फक्त मैदान गाजवा. एक चांगली फाईट पाहायला मिळेल नक्कीच. बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी. वाघो फायटर्स टीमचे यस कर्णधार आहेत माझ्यासोबत. टॉस जिंकला तर डिसिजन काय घेतलं असतं? फलंदाजी घेतलं असतं. परंतु यावेळेस तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. समोरच्या संघाने बॅटिंग घेतली आहे, तर फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते आतमध्ये थांबवायचा प्रश्न आहे. एकंदर तुमच्या टीमची कशी तयारी राहिली SPL मध्ये? चांगली तयारी आहे. सगळे नवीन प्लेयर आहेत, फ्रेश आहेत. आणि आमचं जे टीम ओनर आहेत त्यांनी पण बोललं आहे की सगळे एकदम फ्री माइंड खेळा. तर करू, आम्ही चांगलंच करू. क्या बात आहे. तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, टॉस बॉक्स मध्ये न्यूज अशी आहे, टॉसचा निकाल आपण पाहिला तर प्रज्वल 11च्या बाजूने लागला. त्यांना निर्णय घेतला बॅट फर्स्ट फिल्डिंग करावी लागेल, ती म्हणजेच वाघो फायटर्स टीमला. जाऊ पण कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या अगोदर घेऊया एक आपण डीजे ब्रेक. थँक्यू. चला घाई करा. तर नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिले, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय, पण दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल. आव्हान आहे ते म्हणजे 58 धावांचं. प्रणित पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल उडवला इनफिल्डच्या वरून ऑफ साईडला. हो 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 हो, झेल मात्र सुटला गेलाय. जीवनदान मिळालं गेलं या ठिकाणी. बॅटर आपण पाहिलं तर राकेशला. राकेश आणि दुर्गेश ही जोडी आहे ओपनिंगची. टीम आपण पाहिली तर HA क्लबच्या माध्यमातून प्रणित पाटील सातिवलीचा चॉकलेट बॉय. खूप स्वीट आहे हा. अनेक फॉलोअर्स फॉलो करतात त्याला इंस्टाग्राम वरती.
रायझिंग स्टार आहे हा खेळाडू. यावेळेस शतरक्षणामध्ये थोडासा मात्र बदल केलाय. पहिल्याच बॉलवरती त्यांनी संधी मिळवली होती. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला खेळलं गेले. ऑन साइडला शतरक्षक आहे त्या ठिकाणी अनिकेत. सुंदर शतरक्षण, परंतु चेंडूची फेकी थोडीशी खराब आली. बॅकअप मिळायला गेला नाहीये. बॅकअप मिळायला हवं होतं. 2 धावा होत आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 3 या आकड्यावरती 58 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. सुरुवात मात्र दणक्यात करावी लागेल. सुरुवातीचे दोन्ही चेंडू आपण पाहिले तर खूप चांगले जरूर पाहायला मिळत आहेत. प्रणित पाटील करणं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर थोडासा मात्र धीम्या गतीने टाकला गेला. व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. प्रणित पाटील एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि सध्या तरी बॉलिंग ट्रॅक वरती त्याच्याकडनं चांगली कामगिरी होत असताना आपण पाहतोय. गणेशजी भोईर साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. त्यांचा संघ एक मॅच जरूर जिंकलाय. स्माइल चेहऱ्यावरती जरूर पाहायला मिळते. ओहो, या ठिकाणी आपण पाहिलं तर अनिकेत महालीकडनं झाली आहे मिस्टेक. झेल मात्र सुटला गेला. हा झेल निश्चितच थोडा महागडा ठरू शकतोय. दुर्गेश एक चांगला बॅटर आहे. त्याच्यानंतर आपण पाहिला तर राकेशचा देखील एक झेल सोडला गेलाय. जीवनदान मिळाले गेले पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी. तर बॅटिंग मध्ये सुधारणा करावी लागेल. संधी मिळाले, त्या संधीचं सोनं करता येईल का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. प्रणित पाटीलचा हा पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय. ओल्या जखमेवरती नमक चोलण्याचं काम केलंय मिस्टर राकेशनं. ठोकला लॉंगांच्या वरून हा षटकार. या षटकाराच्या साहाय्यानं आता मात्र धावफलक जाऊन पोचले तब्बल 10 या आकड्यावरती. आक्रमण केलं गेलं प्रणित पाटील वरती देखील. यावेळेस आपण पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेनं मिळतील 2 धावफलक झाले ते म्हणजेच 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर भरपूर काही घडलं गेलं. सुरुवातीचे काही चेंडू मात्र चांगले जरूर पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर 2 झेल देखील ड्रॉप झाल्या आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर चांगले बॅटिंग करताना राकेश देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 18 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 46. जवळजवळ अजून सुद्धा 15.33च्या सरासरीनं धावफलक प्रति षटका मागे पूर्ण करावं लागेल. अनिकेत महाले येतोय नंबर 2चं षटक टाकण्याकरिता. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर राकेश आणि दुर्गेश हे 2 बॅटर आहेत. दोन्ही बॅटरचा झेल मात्र सोडले गेलेत. म्हटलं गेले आयुष्य वाघासारखं जगायचं असेल तर जेव्हा मात्र परफेक्ट झडप मारायची असेल ना तेव्हाच मात्र हालचाल करावी लागेल. आता मात्र ती परफेक्ट झेप मारायची आहे, हालचाल करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. ओ हो 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 हो, या ठिकाणी आपण पाहिला तर सुंदर चेंडूची हाताळणी केली गेली. अनिकेत महालेच्या माध्यमातून मागच्या वर्षी बेस्ट बॉलरचा किताब देखील अनिकेतनं मिळवला होता सातिवले प्रीमियर लीग मध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय पुढे, परंतु जजमेंट मात्र चुकलं गेले. 2 धावा कंप्लीट झाले आहेत. कदाचित तिसरी पूर्ण केली जाईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय. 2 धावा होत आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 14च्या घरामध्ये. 14 धावा धाव फलिकावरती पाहायला मिलता है. इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं है अभी मैदान के अंदर. बड़े लक्ष्य का पीछा करना है तो मैदान के अंदर बड़े शॉट लगाने पड़ेंगे. मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील.
कुठल्या तरी एका खेळाडूला मात्र आक्रमण रूप धारण करावं लागेल. यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे योगेश आहे चेंडूच्या खाली, पकडतोय शेल आणि समाप्त झालाय. फलंदाज दुर्गेशचा खेळ आउट. Flex, flex. ब्रिजेश जयस्वाल मैदानाच्या आतमध्ये इन झाला नंबर 3 वरती खेळण्यासाठी. आता मात्र दुर्गेश मात्र आउट झालाय. चला घाई करा, खूप वेळ घेताय आपण पार्थ वॉरियर्स. अनिकेतचा पुढचा बॉल. यावेळेस पायाना फॉलो करणारा हा बॉल टाकला होता. एक सिंगल धाव मात्र येते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोचले 15 या आकड्यावरती. कुठेतरी गाडी बंद पडण्याच्या रुलावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच HA क्लबची 14 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता. 43. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला. चेंडू जाईल डीप मिड विकेट बॉर्डर लाईन बाहेर सीमारेषा पार आला हा मोठा विकेट षटकार. Audio test will help you to intuitively यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त स्ट्राईक वरती जर राकेश राहिला तर मग मॅच बनवू शकते, पण तो चांगला क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागेल. सध्या तरी ब्रिजेश जयस्वाल ऑन स्ट्राईक वरती आहे. धीरजचा हा पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रणित पाटील आहे शॉर्ट लेगच्या दिशेनं. सिंगल मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 24च्या घरामध्ये. 10 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 34. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर तेज तरार होता. वाईट यॉर्करचा मारा. डॉट बॉल.
आता मात्र धावफलक हळूहळू वाढू लागले. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट फिश बॉल जरूर हाताला गेला होता. बॅटचं स्पिन आपण पाहिलं तर थोडस लवकर फिरलं गेलं. शेनू मात्र थोडासा थांबून आला. धीम्या गतीचा हा बॉल टाकला होता राकेशला आणि तो देखील डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. पकडला जाईल झेल आणि समाप्त झालाय राकेशचा देखील खेळ. राकेश आउट. धन्यवाद डीजे. आता जो झेल पकडला त्या झेलसाठी श्यामजी जाधव यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. प्रतीक पाटील त्या ठिकाणी होत आणि त्याने मात्र हा झेल पकडला. 200 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला देखील लागू झालाय. रोहन साठी देखील पारितोषिक लागू झाले. नरेंद्र कुरा यांच्याकडनं षटकारांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. ब्रिजेशनं जर मॅच या ठिकाणी जिंकून दिला तर राजेंद्र उर्फ बापू सोनी यांच्या माध्यमातून 500चा कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. हे सातिवली आहे, पण सातिवलीमध्ये पैशांची कमी नाही आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेग बिफोरची अपील देखील या ठिकाणी केली होती, परंतु बॉलची पिचिंग आपण पाहिले तर थोडीशी आउटसाइडला जरूर पाहायला मिळाली होती. तीच पंचाने या ठिकाणी दर्शवलं. तिसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या फक्त 24. फक्त एक सिंगल रन्स या ठिकाणी या तिसऱ्या ओव्हरमध्ये येताना आपण पाहिली. चांगलं षटक धीरज मुक्कलचं आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र चौथं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये अंकुश महाले षटकातील पुढचा बॉल. ओहो, ये कौन सी गेंद थी? शायद बल्लेबाज को बीमार करने वाली गेंद थी. बीमर नो चेंडू टाकला गेलाय. येणारा पुढचा बॉल आपण पाहणार आहोत. फेहिट अंकुश महाले सध्या तरी बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 32 धावांची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिक साठी देखील 500चा कॅश प्राइज दिलं जाईल राजेंद्र याच्याकडनं. पहिला बॉल बीमर, त्याच्यानंतर हा डॉट. यावेळेस अजून एक डॉट बॉल येतोय. विकेट किपिंग देखील खूप चांगली पाहायला मिळते स्टँडच्या मागे. सुनील त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. यावेळेस हवेमध्ये हा शॉट खेळला गेलाय. यावेळेस आपण पाहिलं तर सुंदर एफर्ट जरूर पाहायला मिळाला अनिकेत करणं, परंतु चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांनी करता आला हा षटकार. पप्पा बॉलिंग साठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, परंतु मुलाकडनं झाली आहे चुकी. मुलं म्हणजे देवाघरची फुलं. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा संधी मिळवलेली आहे. ओ, यावेळेस प्रतीक करणं मात्र चुकी झाली आहे.
अगोदरचा झेल मात्र प्रतीकने पकडला होता. मला वाटतं 200 कॅन्सल झालेत अगोदरचे. कदाचित हा झेल पकडला असता तर मग ते काउंट केले असते. यावेळेस पुन्हा एकदा स्टँडच्या मागे मात्र झेल यावेळेस पकडला जातोय. विकेट मिळाली जाते अंकुश महालेला देखील. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5. अजून सुद्धा एक बॉल बाकी आहे. फक्त औपचारिकता राहिली या मॅच मध्ये. त्यानंतर आणखी एक महत्वाचा मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. प्रज्वल 11 वर्सेस वाघोबा फायटर्स. संतोष भक्ते अँड विलास वाडान या 2 मित्रांमध्ये ही लढत आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर जयेश पारधी देखील आहेत वाघोबा फायटर्स टीमचे ऑनर. यावेळेस आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण तो मॅच जिंकला आहे तो म्हणजेच पार्थ वॉरियर्स टीमनं. पार्थ वॉरियर्स श्यामदादा फ्रॉम टीम श्याम जाधव आणि सातवी प्रीमियर लीग पर्व 4 आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्याचे आयोजक देखील आहेत. मागची काही वर्ष आपण पाहिले तर मग KBM तुषार 11 वाघोबा फायटर्स ऑनर आपण पाहिले तर बाबू महाळी राजेश भक्ते विलास वाडान. मागच्या वर्षी आपण पाहिलं तर दुसऱ्या वर्षी पार्थ